खंडणी आणि हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये कराड आणि पोलीस अधिकाऱ्यातला संवाद आपल्याला ऐकायला मिळतो। त्यात कराड मुलावर कारवाई करू नका असं सांगतो। न्यूज 18 लोकमत त्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आमदार सुरेश धस यांनी ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या सगळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आणि एकच खळबळ उडून दिली। इथं बाप बसलेले वाल्मिक कराडच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये इथं बाप बसलोय आपण हा संवाद चांगलाच गाजतोय। इथं बाप बसलेले वाल्मिक कराडनं पोलीस अधिकारी निशिगंधा खुळे यांच्या सोबत फोनवर संवाद साधला। त्यावेळी झालेल्या संवादात एका प्रकरणात मुलावर कारवाई करू नका या आशयाचं बोलणं झालं। वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकात काय बोलणं झालं सुरुवातीला ऐकूया। बोला ना अण्णा नाशिकवरून बोलतोय। बोला रे भैया। हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून। कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज। एक मिनिट टॅक्स मॅसेज करा। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यात काय बोलणं झालं त्यावर एक नजर टाकूया। हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो। हा बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे ते काय येणार तिकडे लका बेजार करते। पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका। हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही थोडं जातो 1-2 दिवस अजून चाललं असेल जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते। ठीक आहे चालेल। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं बाई, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला। पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलल्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याचा समर्थक पुन्हा एकमेकांसोबत बोलले। तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही। द्यायचे नेमकं द्यायला लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचे। तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर ऑन करून। हा बोल ना। बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली। यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला विशिष्ट पद्धतीची कारवाई करू नका अशा पद्धतीने सांगितलं जात होतं। त्यामुळे एकंदरीतच वाल्मिक कराड याचा बीड पोलीस दलावरती होल्ड होता का आणि त्याच्याच सांगण्यावरून सगळ्या गोष्टी होत होत्या का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। तर जे राजकीय नेते आहेत त्यांनी केलेला जो आरोप आहे त्या आरोपाला देखील पुष्टी मिळते। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यातील संवादाच्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। ही क्लिप पुढचे 10-15 दिवस चालणार आहे। माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय, मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय। तर आकानी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे? पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडची कथित ऑडिओ क्लिप चर्चेत असताना तृप्ती देसाईंनी आधीच गंभीर आरोप केला। बीड जिल्ह्यातल्या 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप त्यांनी केला। कराडच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातली दहशत थांबवण्यासाठी जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदलीची मागणी तृप्ती देसाईंनी केली। जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे। वाल्मिक कराडच्या विरोधात आमदार सुरेश धसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे कराडच्या अडचणी आधीच वाढल्यात, त्यात या कथित ऑडिओ क्लिपनं कराडच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इथं बाप बसलेले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। संतोष देशमुख